पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमच्या रूम मधून काय काय चोरीला गेले? दागिने आणि कॅश। अजून काही? सांगितलं ना, दागिने आणि कॅश। काकू मग तुम्ही ठीक छे ना? हो अगं काय होऊन बसलंय हे? बरं झालं आधीला काही झालं नाही ते। नेत्रा सॉरी, तुला घाई गडबडीत फोन करायचं राहून गेलं। शेखर साहेब, अद्वैत साहेब ठीक आहेत ना? तुला काय आणि कसं सांगू, काल तुझ्यामुळे काय होता होता राहिले। ते अद्वैत साहेब सुखरूप आहेत ना, त्यांना काही झालं नाही ना? तू असताना तुला काय होणार? पण आता नेत्रा, तू जर फोन केला नसतास ना तर मी सगळं थांबवू शकलो नसतो। थँक्यू, आभारी आहे, हे फॉर्मल शब्द तुझ्या पुढे खूप छोटे आहेत का? नाही साहेब, माझे आभार नका मानू। देवी आईचे आभार मला। हो मानेन ना, पण मी देवी आईचे ह्या करता आभार मानेन की अद्वैतचं रक्षा कवच म्हणून तुला आमच्या आयुष्यात आणलं। आता माझा विश्वास आणखीन पक्का झालाय नेत्रा। मी हे ठामपणे म्हणू शकतो की तू आहेस म्हणून अद्वैत आहे। अद्वैत बरोबर तू असलीस की त्याच्यावर कोणतेही संकट येत नाही। त्यामुळे माझं ठरलंय, तू मला ह्या घरात हवी आहेस। अद्वैत बरोबर त्याचं सुरक्षा कवच असेल तर मी निर्धास्त राहीन। कधी येतेस? नाही साहेब, आता ते शक्य नाही आहे। का? आता एवढं सगळं झाल्यानंतर मी काय म्हणून त्या घरात येऊ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई आता मला कुठेही जाऊ देणार नाहीये। नेत्रा, सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही। सत्य हे योग्य वेळी समोर यायलाच हवं। म्हणजे तू काय म्हणून या घरात येशील या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तू या घरात अद्वैतचं रक्षा कवच म्हणून येशील। नेत्रा, तू अद्वैतचं रक्षा कवच आहे हेच सत्य आहे, आणि हे सत्य इतरांना सांगायची वेळ आली आहे। मी सगळं ठरवते आणि तू घोळ घालतोस। पण ती ताई, घोळ मी नाही, तुझ्या नवऱ्याने घातला। उगाच बडबड करू नकोस तू। किती मोठी चूक केलीस तू। आता त्याचे परिणाम काय होणार आहेत कळतंय तुला? हे बघ ताई, मी काहीच केलेलं नाही, सगळं व्यवस्थित चाललं होतं। तुझा नवरा शेखर तिकडे हॉस्पिटलमध्ये थांबणार होता की नाही, मग तू अचानक इथे घरी कसा काय प्रकट झाला? बरं झाला तो झाला, बोमटा मारत आला तिकडे, जसं काय त्याला आधीपासून सगळं माहिती होतं। आधीपासून कसं माहित असेल? पण मग असा बोमटा मारत कसा काय आला तो? ते मलाही कळत नाहीये, त्याचाच विचार करतेय मी। बंटी, हे बघ, तू मुंबईहून निघण्याची घाई करू नकोस आणि धावपळ करत इथे पोहोचू नकोस। काम झालं की आरामात ये। तुझं सावत्र राहिलंय का वाटतं समोर? हो हो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही, सगळं व्यवस्थित आहे इथे। बंटीचा फोन होता मुंबईहून। बरं मला सांग आई, तुझी तब्येत बरी आहे ना आता? डोकं जरा असं दुखल्यासारखं होतंय। बरं मग तू खाऊन घे, काहीतरी बरं वाटेल तुला। घशाखाली अन्नाचा कणही नाही उतरणार माझ्या अद्वैत। तुझ्या जीवाला धोका होता हा विचारही त्रास देतो रे मला। आई, मी आता तुझ्या समोर व्यवस्थित उभा आहे ना एकदम। मग आता काळजी नको करूस। खरंच देवाचे आभार, तू सुखरूप आहेस। आभार अद्वैत साहेब, सुखरूप आहेत। वाह, आई त्रिनयना देवी अशीच कृपा ठेव। आई त्रिनयना देवी पाठीशी असताना काही वाईट घडूच कसं शकतं बाळा? आबा, तरी मला खूप भीती वाटत होती। अद्वैत साहेबांना काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते। नेत्रा, देवी आईला तू मनापासून साथ घालतेस, मग ती तुझं का ऐकणार नाही? आणि त्रिनयना देवी अशी क्रूर चेष्टा कधीच करणार नाही। अद्वैत साहेब आता सुखरूप आहेत तेव्हा त्रास करून घ्यायचा नाही।
सगळी दुःख सगळ्या वेदना हुंकून टाकायची. आबा, शेखर साहेब म्हणत होते की ते मला परत त्या घरात घेऊन जाणार आहेत आणि तेही सगळ्यांना माझ्याबद्दल सगळं काही खरं सांगून. आबा, असं झालं तर खूप अडचण होईल ना? रुपालीबाई साहेबांना कळलं की मी नर्स नाहीये तर काय माहित त्या काय करतील. नेत्रा, सगळं काही देवी आईच्या स्वाधीन कर. देवी आई बघून घेईल. हं? आबा, मला देवी आईचं दर्शन घ्यायचंय. हो, चल आत्ताच जाऊया. स्वतःच्या हाताने तू देवी आईला साडी द्यायचं. हा बाळा, चल. नाही, नको नको आबा. मी मंदिरात आले तर परत सगळे गावकरी तुम्हाला नको नको ते बोलतील. तुम्हाला पुन्हा एकदा गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र करायला लावतील. नको बाळा. आबा, खरंच नको. आता माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास नको. अगं नाही होणार त्रास. आबा, नको ना. आणि तसे तुम्हीच म्हणता ना, डोळे बंद करून देवी आईचं स्मरण केलं तर देवी आई दर्शन देते. आम्ही प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. त्या चोराचा काही पत्ता लागला का? नाही, काल तो थोडक्यात वाचला ना, आम्हीच त्याला पकडला असता. नाही, आमचा शोध सुरू आहे. पण इन्व्हेस्टिगेशन मधून असं लक्षात आलंय की तुमच्या घरात जी व्यक्ती शिरली होती तिने तुमच्या घराचा पूर्ण अभ्यास केला होता. म्हणजे पूर्ण माहिती होती तिला. कारण एवढ्या हुशारीने प्लॅनिंग तीच व्यक्ती करू शकते जिला तुमच्या घराची माहिती असणार. म्हणजे तुमच्या घराची रेकी केली असेल त्या व्यक्तीने. पण तुम्हाला तसा काही पुरावा सापडलाय का? नाही, CCTV फुटेज आणि फिंगरप्रिंट्स घेतलेत आम्ही. फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर सगळं काही क्लिअर होईलच. गुन्हेगाराने अत्यंत हुशारीने सगळं घडवून आणलंय. गुन्हेगार सापडेलच, कारण की गुन्हा करताना तो एखादा तरी पुरावा नक्की सोडतो मागे, आणि तो पुरावा आमच्यासाठी पुरेसा असतो. डोंट वरी. बाबा, आय एम नॉट गेटिंग दिस. अशी कोण व्यक्ती आहे जिला आपल्या घराबद्दल सगळी माहिती आहे आणि जी हे सगळं घडवून आणेल? इन्स्पेक्टर, कशावरून हे बाहेरच्या व्यक्तीनेच केलंय? असंही असू शकतं ना की हे सगळं घरातल्याच कुणीतरी घडवून आणलंय. अरे काय चाललंय? घरातलं का कोणी असं करेल? काही झालं की मिस्टर राजाध्यक्ष जरा समजावा. काय तोंडाला येईल ते बोलते बाई. घरात तू शांत राहा. तू शांत बस. तू पण राहतेस ना या घरात. उद्या तुझ्यावर संशय गेली बाई. मॅडम, पोलिसांच्या नजरेतून काही चुकत नसतं. गुन्हेगार घराबाहेरचा आहे की घरातलाच आहे ते आम्ही शोधून काढूच, आणि तो एक दिवस कोठडीत नक्की असेल. रुपाली वहिनी, तुला काय वाटतं ग, कोण असेल या सगळ्या मागे? मला संशय आहे एका व्यक्तीवर. कोणावर? इन्स्पेक्टर साहेब, गेले महिनाभर आमच्याकडे एक नर्स होती. म्हणजे आदी आणि बाबांसाठी ठेवलं होतं तिला. तिचं वागणं ना जरा संशयास्पद वाटायचं मला. काय नाव तिचं? नेत्रा. तिला आमच्या घराबद्दल खडानखडा माहिती होती. रुपाली, शेखर, तू काय बोलतेस?
नेत्रा असं का करेल? शक्यच नाही. तू उगीच नेत्राचा या गोष्टीशी संबंध जोडू नकोस. मी संबंध जोडत नाहीये शेखर, पण तुम्हाला आठवतं का आधीला स्प्रे हवा होता तेव्हा ती न विचारता सगळ्यांच्या बेडरूम मध्ये गेली होती. तिने ड्रॉवर उघडून बघितले होते. तेव्हापासून संशय आहेच मला. हो हो सासूमा, बराबरच. मला पण हेच वाटतंय. नाही, नेत्रा असं काही करणं शक्यच नाही. हे बघ केतकी, ती तुला मदत करत होती म्हणून तिची बाजू नको घेऊस तू. जरा विचार करून बघ ना. रुपाली, पुरे. शेखर, अहो मी म्हणजे फक्त मला वाटतंय म्हणून नाही म्हणत आहे. आणि माझं असं म्हणणंच नाही की काल जे काही घडलं तेव्हा इथे नेत्रा होती. मला असं म्हणायचं आहे की या घरातली सगळी माहिती होती तिला. तिने कोणाला तरी सांगितलं असं होऊ शकतं ना. आणि मग त्यांची भागीदारी आहे असंही होऊ शकतं. अजिबात नाही. नेत्रा अशी नाहीये. तू अजून तिला ओळखत नाहीस. इन्स्पेक्टर, तुम्ही तुमचा तपास चालू ठेवा. माझ्याकडनं तुम्हाला जी काही मदत लागणार असेल मी करेन. माझी बायको आता जे काही म्हणाली त्यात काही तथ्य नाहीये. माझा नेत्रावरती पूर्ण विश्वास आहे. तथ्य आहे की नाही ते आम्ही शोधूच, पण त्या मुलीची माहिती लवकरात लवकर आम्हाला द्या. नक्की देऊ. थँक्यू. येतो. शेखर, मला तुमचं म्हणणंच कळत नाहीये. माझ्यापेक्षा जास्त विश्वास नेत्रावर आहे का तुमचा? तू तर प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. गैरसमजाचा प्रश्नच नाही शेखर. इतकी मोठी घटना घडली. इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की माहितीतलीच कोणीतरी व्यक्ती होती. मग नेत्राशिवाय कोण असणार? आणि चोरीचं जाऊ दे, पैसे सोनं परत मिळवता येईल, पण आधी त्याच्या जीवाला इतका धोका निर्माण झाला. त्याचा जीव गेला असता मग? गेला का? गेला का? आणि कधीही जाणार नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि नेत्रा ती वेळ येऊच देणार नाही. नेत्रा वेळ येऊ देणार नाही म्हणजे? तुम्हा कोणालाही हा प्रश्न पडला नाही, जर का मी हॉस्पिटलमध्ये होतो तर अद्वैतवर हल्ला होत असताना मी घरी कसा पोहोचलो? शेखर तिकडे हॉस्पिटलमध्ये थांबणार होता की नाही? मग तो अचानक इथे घरी कसा काय प्रकट झाला? बरं झाला तो झाला, अचानक बोमटा मारत आला, जसं का त्याला सगळं आधीपासून माहिती होतं. एक्झॅक्टली बाबा. काल रात्री तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबणार होतात ना, तुम्ही घरी कसे आलात? नेत्राने मला फोन करून सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे. म्हणून मी ताबडतोब निघालो, वेळेत पोचलो आणि तुझा जीव वाचला. विश्वास ठेव माझ्यावर अद्वैत. नेत्रामुळे पुन्हा एकदा तुझा जीव वाचलाय. पण तिने तुम्हाला का फोन केला बाबा? आणि तिला कसं कळतं माझ्या जीवाला धोका आहे ते? मलाही हाच प्रश्न पडलाय. शेखर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हो, मी पूर्ण शुद्धीत आणि जबाबदारीनं बोलतोय. नेत्रामुळेच अद्वैतचा जीव वाचलाय आणि हेच सत्य आहे. बाबा हे इम्पॉसिबल आहे. रुपाली, तू मला सतत विचारायचीस की नेत्रा आपल्या घरात कशाला हवी आहे. तू म्हणायचास नेत्रा 24 तास माझ्याबरोबर का असते. आज मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देतो. तुला मी लंडनला का पाठवलं माहिती तुला? कारण मला गुरुजी म्हणाले होते लहानपणापासूनच अद्वैतच्या जीवाला धोका आहे आप्तस्वकीयांपासून. पण तू माझं ऐकलं नाहीस. हट्टानं इथे निघून आलास कायमचा. आणि काय झालं? आल्यापासून तुझ्यावरती संकट येतातच आहेत. अद्वैत, तुझा ऍक्सिडेंट झाला होता, तुझ्या गळ्यात रक्षा कवच धागा नव्हता तरी तू वाचलास. का माहिती? कारण तुझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तुझ्या आयुष्यात स्वतः रक्षा कवच म्हणून एक व्यक्ती आली होती. तिचं नाव नेत्रा आहे. गुरुजी मला म्हणाले होते नेत्रा जर का अद्वैतच्या आयुष्यात असेल तर अद्वैतच्या जीवाला धोका नाही. नेत्रामुळेच तू प्रत्येक वेळेला वाचलायस.
नेत्रा तुझं रक्षा कवच आहे अद्वैत. आणि म्हणून मी तुला या घरात आणलं. काय? तुमच्यापासून मी एक गोष्ट लपवली. नेत्रा नर्स नाहीये. ती या घरात होती कारण नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आपण असं समजूया, देवानं अद्वैतसाठी नेत्राला पाठवलंय. देवावर विश्वास नाहीये माझा. पण नेत्रावर ठेव. नेत्रा जर का तुझ्या आयुष्यात असेल ना, कुठलाही त्रास होणार नाही. तुला जी जी संकटे येतील त्या संकटांसमोर नेत्रा उभी राहील. इनफॅक्ट ती तुझ्यापर्यंत संकट पोहोचूच देणार नाही. पण बाबा, ती कसा प्रत्येक वेळी माझा जीव वाचवते? तिला कसं कळतं माझ्या जीवाला? अरे अद्वैत, तिला देवीचं देवी तुला पुढे घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देते. हे तुला कधीच कोणाला सांगायचं नाही. अरे देवा, ही देवी आई नाहीये. अरे ही तर गावाला लागलेली कीड आहे, कीड. ओ भालबा, बघत काय बसलात? आधी बाहेर काढा तिला देवळातून. या उदासेमुळे सगळं झालंय. 7व्या मुलीची 7वी मुलगी जिथे जाते तिथे सगळ्यांचं वाटोळं करते. ही मानवात येईपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. ही आली आणि सगळा सत्यानाश झाला. घरे के नेत्रा, सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही. सत्य हे योग्य वेळी समोर यायलाच हवं. नेत्रा, तो अद्वैतचं रक्षा कवच आहे, हेच सत्य आहे. आणि हे सत्य इतरांना सांगायची वेळ आली आहे. मला संकेत मिळतात, हे जर शेखर साहेबांनी सगळ्यांना सांगितलं तर रुपालीबाई साहेब आणखीन चिडतील. त्यांना जे करायचंय त्यासाठी ते वाटेल ते थराला जातील. नाही, शेखर साहेबांनी या वरदानाबद्दल बोलायला नको, नाहीतर खूप मोठं संकट येईल. देवीचं काय? देवीचा आशीर्वाद आहे. बाबा, माझा देवावर विश्वास नाहीये. का मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावताय? तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही. मला जरा प्लीज एक्सप्लेन करून सांगा. जर आपलं भलं होणार असेल ना, तर काही गोष्टी न कळण्यातच बरं असतं. न कळलेल्या चांगल्या असतात म्हणजे? बाबा, हे सगळं काय बोलताय तुम्ही? काय म्हणालात तुम्ही आत्ता ते रक्षा कवच? बाबा, प्रत्येक गोष्टीला ना काहीतरी लॉजिक असतं. या सगळ्यामागे काय लॉजिक आहे? शेखर, नक्की काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आणि हेच सत्य आहे. इम्पॉसिबल. माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. शेखर, अद्वैत, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? बाबा, विश्वास आहे, पण तो विश्वास तसाच ठेव. हे मला मान्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती पटकन विश्वास ठेवणं कठीण आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापाचा ज्या गोष्टीवरती विश्वास आहे ना, त्याच्या विश्वासावरती विश्वास ठेव. तुझं भलं होईल. रुपाली, अद्वैतचं रक्षा कवच अद्वैत बरोबरच असणं गरजेचं आहे. मी नेत्राला घरी घेऊन येतोय. शेखर, अहो रुपाली, नेत्रा जर का अद्वैत सोबत असेल, त्याच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही.
आणि जोपर्यंत नेत्रा घरी येत नाही तोपर्यंत अद्वैतने एकट्यानं कुठेही जायचं नाही. आणि ही जबाबदारी तुझी. अद्वैत, मी नेत्राला घरी घेऊन येतोय.